राज्याचे कृषी मंत्री परदेशवारीवर पोहोचलेले आहेत। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काय ही परिस्थिती आहे? एकीकडे 2 बॅगा बियाणांकरता संघर्ष आहे, तर दुसरीकडे कृषी मंत्री कूल होण्याकरता परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत। एकीकडे मात्र बियाणांकरता संघर्ष करत ऊन तापलेलं असताना देखील या ठिकाणी वातावरण तापलेले अकोल्यातला, दुसरीकडे कृषी मंत्री राज्यात नाही, शेतकऱ्यांकडे पाहिला नाही, परदेश दौऱ्यावर। लागवीची आपण म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांची वेदना ही कोणालाच समजत नाहीये। मग ज्यांच्या हाती शेतकऱ्यांची जबाबदारी दिलेली आहे ते म्हणजे कृषी मंत्री, मात्र ते कुठे आहेत हाच शेतकऱ्यांना एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण शेतकऱ्यांना पुढचं भवितव्य पाहण्यासाठी त्यांनी बियाणं खरेदी करायला सुरुवात केलेली आहे, खते खरेदी करायला सुरुवात केलेली आहे, मात्र कृषी सेवा केंद्रांवर ते मिळत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय। जगाचा पोशिंदा आता संघर्ष करताना पाहायला मिळतोय। काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता अमोल मिटकरी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? कृषी मंत्री कुठे आहेत मिटकरी साहेब? फोन कट झालेला आहे। हॅलो हॅलो मिटकरी साहेब, आवाज येतोय? हा येतोय आपला आवाज। कृषी मंत्री कुठे आहेत? ऐका जरा, आता खरीपाचा हंगाम लागतोय, खरीप पूर्व आढावा बैठकी सुरू आहेत। कृषी मंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब त्यांच्या मुलीला अमेरिकेची काहीतरी डिग्री पदवी प्रदान होते, त्या कार्यक्रमाला गेलेले आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये अजित 155 या बियाण्याचा आणि इतर बियाण्यांचा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे पण शेतकऱ्यांनी आणल्या। मी पण थोडा कुटुंबाचं बाहेर असल्यामुळे तिथला व्यवस्थित फीडबॅक घेतला नाही। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की जी काही मागणी शेतकऱ्यांची त्या जिल्ह्यामध्ये आहे ती मागणी कृषी मंत्र्यांकडे मी स्वतः पत्राद्वारे आणि फोनद्वारे म्हणजे मांडलेली आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा त्या ठिकाणी दिसतात किंवा ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा काही ठिकाणी प्रयत्न होतोय त्याच्यावर एक कायमस्वरूपी उपाय केला जाईल। मी स्वतः कृषी मंत्री महोदयांच्या संपर्कामध्ये आहे। सध्या ते अमेरिकेत आहेत, 1 तारखेला ते परत येतील आणि हा प्रॉब्लेम दूर होणार। मिटकरी साहेब, आता तुम्ही म्हणताय तुम्ही सातत्याने कृषी मंत्र्यांच्या संपर्कात आहात, थेट सांगा की कृषी मंत्री येईपर्यंत शेतकऱ्यांना अशीच परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे का? वाट पाहावी लागणार आहे का? की मुद्दा ऐकून घ्या की कृषी मंत्री येईपर्यंत तुमच्यापैकी कोणीतरी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचेल आणि शेतकऱ्याला दिलासा देईल? इतके दिवस कसा काय वाट पाहणार शेतकरी? 1 तारखेला मी स्वतः जाणार आहे। खरीपाचा हंगाम सुरू होण्याला तेवढा मान्सून अजून पाऊस पडलेला नाही। साधारण 26 जून नंतर पेरणीच्या लायक पाऊस होतो। जोपर्यंत पाऊस पडणार नाही, कारण आज ऑरेंज अलर्ट जाहीर झालाय, 44 डिग्रीवर तापमान आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत विदर्भामध्ये विशेषतः अकोला जिल्ह्यामध्ये भरपूर पाणी होणार नाही तोपर्यंत खरीपाचा खरा हंगाम सुरू झाला असं म्हणता येणार नाही। कृषी मंत्री 1 तारखेला परत येतील। आजची 28 तारीख आहे। 2 ते 3 दिवसामध्ये मी स्वतः जाऊन, मी पण 1 तारखेला परत येतोय। आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू आणि हा जो शेतकऱ्यांना जो त्रास होतोय हे अडचण कायमस्वरूपी दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे आम्ही कृषी मंत्र्यांची मागणी करून प्रयत्न करू। तोपर्यंत अकोल्यात कोणी पोहोचणार आहे का की रोज शेतकऱ्याला 6 वाजता या बियाणांच्या दुकानावर जायचंय, संघर्ष करायचंय 2 बॅगांकरता? हे बघा, खरीपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीची आढावा बैठक घेण्यासंदर्भात आम्ही सर्वांनी प्रयत्न करायचे, जे आमदार अकोला जिल्ह्यामध्ये आहेत त्या सर्वांनी। पण आचारसंहितेची काही बंधनं असल्यामुळे काही लोकांनी त्यावर ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे ते डायरेक्ट आम्हाला कृषी अधीक्षकांना किंवा कृषी अधिकाऱ्यांना घेऊन ते बसता येत नाही। आचारसंहितेची बंधनं आहेत, मात्र आमचा संपर्क सुरू आहे। निश्चित। मिटकरी साहेब, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।